सांगता शुभा, अरे करावं लागेल सईबाईशी लग्न तुला. महाराज छत्रपती शिवाजीराजे एकही शब्द बोलले नाहीत. पण खरं सांगू का, ती महाराणी सईबाई ती दुर्दैवी आई होती जी शंभूराजांना दूध नाही पाजता आलं, शेवटचा श्वास घेत होती ना, त्यावेळेस फक्त शिवराय जवळ सोबत होते महाराणी सईबाईंच्या. तुम्हाला खरं सांगू का, आज हातात हात दिला होता. मासाहेब जिजाऊ सांगतात, शुभा आता मी नाही थांबत तिथं, आता फक्त तू संवाद साध सईशी आणि सांग या उभ्या आयुष्यात सईने तुला काय दिलं. आता मात्र छत्रपतींचे डोळे भरून आले. कधी आम्ही आई सांगतो, कधी आम्ही बाप सांगतो, पण पत्नी विलय महत्वाची, जी अर्धांगिनी आहे ना जीवनात, जी सहचारणी आहे ना, तुमच्या बरोबर तुमच्या प्रतिकूल परिस्थितीत तिने तुम्हाला साथ दिलेली आहे, निश्चित दिली आहे. म्हणजे एक दिवस असा होता की खायचे वांदे होते, बिचारीची घरची परिस्थिती लई श्रीमंत होती, व सगळी सोडून ती आमच्यासाठी आली होती. तिने त्याही परिस्थितीत दिवस काढले बरं का. राजा म्हणता, सई काय संकट आलं ग सई, तुला शंभूराजांना दूध पाजायचं होतं, तू रडत होतीस, पण तू दूध नाही पाजू शकलीस. सईबाई म्हणतात, महाराज साहेब माझ्या शंभूराजांना ऊन वारा पाऊस जरा लागून देऊ नका. पण खरं सांगू का, शिवरायांना महाराणी सईबाई शेवटचा प्राण जातात त्यावेळेस सांगतायत, महाराज साहेब खरं सांगू का सई, काय वाटतं तुला शंभूराजांकडे पाहताना. त्या सईबाई सांगतात, मला असं वाटतं बाप से बेटा सवाई है. मला असं वाटतं ज्याचा बाप सिंह आहे त्याचं पोरग छावा असतं. लक्षात घ्या, छावा होता सर्जा. 2.5-2 वर्षाचे होते आणि आई साहेब जिजाऊ निघून, महाराणी सईबाई निघून गेल्या आणि अंतकरण दाटून आलं. हा काय प्रसंग उभा राहिला होता. खऱ्या अर्थानं सज्जना हो, हे शेवटची काही मिनिटं सोबत चला फक्त. आणि मग गुरुजी असा प्रसंग उभा राहिला. मी फार विवाह सांगायला उभा नाही, दुसरा विवाह कर्नाटक प्रांतात केला छत्रपती शिवाजीराजांचा. मला एक वाक्य ह्या कीर्तनात आवर्जून सांगावंसं वाटतं. शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे मासाहेब जिजाऊंच्या पोटात होते. हे गर्भधारण संस्कार का झाले, रामायण वाचलं होतं आणि रामायण श्रवण केलं होतं, म्हणून रामासारखाच पुत्र जन्माला आला होता. लक्ष्मी नाही का. म्हणून हिंदू धर्माप्रमाणे, सनातन संस्कृतीप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे गर्भधारण संस्कार होतात, निश्चित होतात. पण आपण आपल्या डोळे भीतच ते लागले पाहिजेत. आंबट खायचे लागल्यावर कसं काय होईल, दगडी खायचे लागल्यावर दगडूच पोरग जन्माला येईल, शूरवीर कसं काय जन्माला येईल. रडायची आई साहेबची जाऊ. महासाहेबांना वाटायचं आया वहिनींची इज्जत तुटली, राजा अशी गरकल फिरायचे ना, आई साहेबांना वाटायचं मुघलांच्याच महानी वाटतो का काय माझा राजा. असा काटा हांगा उभा राहतो. चरित्र उभं केल्यानंतर त्यागाचं जीवन आहे, त्यागाचं जीवन, भयंकर त्यागाचं जीवन आहे. बघा ना तुम्ही, शिवरायांच्या जीवनात बी वनवास आहे, प्रभू रामचंद्रांच्या जीवनात बी वनवास आहे. आणि ज्यांनी वनवास काढला ना, त्यांचे पुढचे दिवस सगळ्यात भारी आहेत. लक्षात नाही का, सगळ्यात चांगले दिवस आहेत. म्हणून देवानी वनवास काढला म्हणजे आपल्याला अडचणी येणार नाही. अरे लई अडचणी येणार पोरांनो. तुम्ही व्यवसाय करताना मी लोक आडवी पाय टाकणार मध्ये. आपलीच माणसं कधी कधी आपल्याला मागे वाढणार. तुम्ही सगळं सांगतो, जो युवा उद्योजक येता, कुणाचं तरी कुणाकडून काहीतरी शिका. मी कुठल्याच जातीचा उल्लेख करत नाही, पण काही लोकांकडून काही शिकलंही पाहिजे गड्या. ती लोक दुसऱ्याला गिऱ्हाईक जाऊन देत नाहीत, लगेच दुसऱ्या मिनिटात वस्तू आणतात. आणि आपला म्हणतो नाही म्हणलं इकडे नका, तिकडे शहरात मिळेल, तुम्ही नका इथं. त्याच्या दुकानात काय मिळते तेव्हा. अरे येडपट्टा भावी ना तुझा, त्यो धर्मबंधू आहे ना तुझा, सांगणार मिळतं म्हणून. होऊ दे ना व्यावसायिक पोरं मोठी. ह्यो बी मुद्दा लय महत्वाचा आहे. आता मी पाठ नाही करून आलो बरं का, जसे मुद्दे समोर दिसतात, तरुण पोरं दिसतात ना, हे ऐश्वर्य हे भारतात सगळ्यात जास्त तरुण आहे, म्हणून भारत सगळ्यात मोठा आहे. लक्ष नाही का, सगळ्यात जास्त भारत हा तरुणांचा देश आहे. आणि वडनेरचं वय होतं जबरदस्त. अहो काय माणसे, एवढी थंडी वाजती तरी कुणी आला ना. ते म्हणतात पैसा वसूलच कार्यक्रम महाराज. मलाही आनंद वाटतो कीर्तन करायला. काय होतं, नाही तर रोज डायनामा गेलेली, रश्या तुटलेली, एक बी रेंजला नाही, बरं रेंजला आणायला लागतात. याची तेजस्वी पोरं दिसल्यानंतर लय आनंद वाटतो खरंच. मला असे हे मावळे आहेत ना गड्या. अरे कोणाची ना, ते एक गैबा नाही, ते बावळाट, त्याचं नाव नाही घेतात, ते बी हाय एक बावळाट. ते म्हणला आमच्या पाकिस्तानी तुमच्या भारतात सोडतो म्हणला, तुमचे पोलीस बांधून दाखवा. आणि मग बघा भारत काय करते. अरे येडपटा, आमचे पोलीस काय झाला, आमचे गडी बी बांधून ठेवतो की. आमच्या रणरागिणीच्या मनगटात ताकद आहे, अख्खा पाकिस्तान स्थानभूत करतील. लय भयानक येते या. महासाहेब जिजाऊंचा अवतार यांच्यात, आई तुळजाभवानी संचार होते यांच्यात. आणि मग कोण आहे तुम्ही आता, लक्ष देऊ नाही का. तुमच्यात काय तत्व आहे ना, तुम्ही लक्ष देऊ नाही का. मग तुम्ही डासळ्या नाही पाहिजेत अशा. कुण्या प्रेमाला न्याला तुम्ही अशा भुलून नाही गेल्या पाहिजेत. तुम्ही राशीची राणी म्हणूनच उभे राहिल्या पाहिजेत. आणि तरच हे आजचं कीर्तन यशस्वी होईल. नाही तर एवढ्या वेळ माझ्या आतड्या कोतड्या एकत्र आल्या ना गड्या, मग त्याचा खायचं उपयोग नाही व्हायचा. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो, लई रडायला आलो महाराणी सईबाईंना. डोळे मिटले ना शेवटचे. छत्रपतींच्या हातात हात दिला. दुसरा विवाह कर्नाटक घेऊन 5 मिनिटं शेवटचे, काय अडचण नाही ना. नाही म्हणजे माझ्याकडे भांडवल कमी नाही, पण मला तुमच्या पायाची चिंता आहे. नाही तर मला काय, मी कवर बी सकाळी बी होईन माझ्याकडे, तसं काय अडचण नाही. मला सकाळी जायचं लांब. हेमंत गुरुजी
दुसरा विवाह कर्नाटकमध्ये झालाय. कारण काय माहिती का, बापाची इच्छा होती पोराचं लग्न माझ्या समोर व्हावं, शहाजीराजांची. म्हणून शिवरायांना घेऊन मासाहेब जिजाऊ सांगता, शुभा आज तुला महाराष्ट्र दाखवते. राजा राजा म्हणतो, आई मी महाराष्ट्र नाही बघितला. अरे तू विचारलं ना, मुघल कोण, आदिल कोण, निजाम कोण, कुतुबशाही कोण, या सगळ्या पाचशाही तुला दाखवते शुभा. आई मी बघितलीत माणसं नाही बघितली. राजा तू नुसत्या सरावात तलवार चालवल्यात, तू काय सहन केलेस. अरे मला डोहाळे लागले होते, तू गरकन फिरत होता ना शुभा. त्यावेळेस आजूबाजूने आया बहिणींचा किंचण्याचा आवाज होत होता, माझं हृदय दाटून येत होतं. राजा आज तुला खरा महाराष्ट्र दाखवते. राजा मनगड धरलं आणि राजांना घेऊन मासाहेब जिजाऊ कर्नाटक प्रांतात निघाल्या. जाता जाता महाराष्ट्र दाखवला. काय होतं महाराष्ट्रात पोरांनो, सगळी रयत आणि तरुण असे थरथर कापत होते. संपवलं होतं सगळं महाराष्ट्राचं वैभव. खरंच बघव्याचा रंग अन्नुक झाला होता. सह्याद्री आज झुकल्यासारखा वाटत होता. आई साहेब सांगता, शुभा पुढे आपली रयत. माणसं घरात लपून बसली होती. हे राजा, अरे शेतकरी तरी कुठे पेरणी करायची बाबा. आई मला माफ कर ग, मला नको सांगूस याच्या पुढचं काहीच. शुभा तुला आता ऐकावं लागल माझं. अरे तो सरावात तलवारे चालवले, आता रणांगणात कधी उतारलास. मी आणलंय तुला रणांगण. आज तुला खरे मुघल दाखवते कोण आहेत ते. हे तिसरं चित्र आहे ना, ओ आई हे धस्स करणार होतं आमच्या काळजाला. इतिहास वाचत असताना, अभ्यासत असताना, एक स्त्री धारातीर्थी पडलेली आणि धारातीर्थी पडलेल्या स्त्रीच्या डोक्यापासून लाखापर्यंत तिला फाडलेलं. ही हालत केली आहे बरं का आपल्या महाराष्ट्रात. तुम्ही लक्ष देऊ नाही का, आम्हाला काय सांगायचे. हेमंत महाराज खरं डोळे भरून येतात. तो काय वाटणार सर बिचारीला, डोक्यापासून लाखापर्यंत. अरे इज्जत तुटली हा विषय नंतरच फाडली होती अख्खी. 2 वर्षाचं पोरग बसलेला. आई त्या बिचारीचे डोळे काढले, पोराला वाटते डोळे उघडेत माझ्या आईचे. बेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी खळवळ्याची जाती आणि करीला भावीने प्रीती. ते लेकरू म्हणतंय, राजे मासाहेब म्हणता, शुभा ते पोराला घेणं कळव, अरे त्याला बोलायचंय तुझ्याशी. राजा म्हणतो, आई 2 वर्षाचं पोरग. अरे बघ डोळे काढले, त्याला वाटते डोळे उघडेत आईचे. राजाने अंगावरची शाल घेतली आणि तिच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मासाहेब जिजाऊंना राग आला. जिजाऊ मासाहेब सांगता, शुभा यासाठी नाही आणलं तुला. अरे जिवंत होती तेव्हाच रक्षण करायला कोणीतरी पाहिजे होतं. अरे तिला घेरली ना सगळ्यांनी सगळ्या बाजूनी. ती एकटी पडली होती, तुला माहिती नाही. सगळ्यांना धावा करत होती ती. कोणीच आलं नाही. शुभा आज तुला उभं करते यासाठी बघ. राजा म्हणतो, आई अरे हे पोरग, अरे बोलतं ते, त्याला तुझ्याशीच बोलायचंय म्हणून तुला आणलं इथं. महाराज 2 वर्षाचं पोरग योगेश महाराज कडवर घेतलं आणि ते पोरग सांगते, राज लय भूक लागली जी, नरड कोरडं पडले. असं वाटतंय आई जवळ घ्यावी आणि आईने दूध पाजावं. पण या सैतानानी दोन्ही हात पुढे उभे केले माझ्या आईने. म्हणजे शेवटचं दूध पाजून द्या माझ्या बाळाला. यांनी दोन्ही हात काढून टाकले. हो काय हाल केले बघा. हे सांगायचं तात्पर्य सज्जना हो, ज्या वेळेस हृदय भरून येत होतं ना, आता राजांचं अंग थरथर कापत होतं. राजा सांगतात, आई साहेब म्हणतात, हे शुभा अरे काय होतंय. शुभा म्हणतो, मा आता तू थांब बरं का आई साहेब, आता मला बोलू देत. अरे बोलतोय हे पोरग. राज आमचा हा दरवड संपलाय हो, तुम्ही म्हणाल का सांगा ना हा दरवड. राजा म्हणतात, आई अरे लय भयानक पद्धतीने मारली ना आपली भगिनी. आई मी नाही सुट्टी देणार कुणाला. या भगिनीसाठी राजाचे डोळे भरून आले पहिल्यांदा. आणि मग मला खरं सांगा तुम्ही, राजाने शपथ कुणासाठी घेतली. या सैतानाच्या या जबड्यातून, या कहरातून आपली बहीण सोडवण्यासाठी शपथ घेतली. आणि परत आपण तिकडे जायचं का. मग कळलं नाही तुम्हाला. आता लक्ष दे नाही का योगेश बाबा, हे बोलणं लय गरजेचं या, नाही तर उद्ध्वस्त होईल काही दिवसातच महाराष्ट्र आपला. मला काही काही ठिकाणी अजून मी हिरवे झेंडे उभे राहते दिसतात. आता बोललोच की स्पष्ट, आज काळी धडधड होतं. मला खरंच वाटतं मी भारतात आहे ना. आता घेईन का कोणी संशय कीर्तनकारावर, नाही तर आमच्या बिलही संशय घेतात. काय म्हणतात मुसलमानाचा आणि कशाला बोलावला. अहो धर्मासाठी जाणार आहे आम्ही, आमची लेकर बाळा धर्मासाठी जगणार आहे. तुम्हाला काही वर्षातच माझं पोरग बी तो उभा असेल कीर्तनाला. थेट सांगतो पोरग उभा असेल आणि ते बी धर्मावरच बोलेल. ते म्हणत माझा बाप धर्म सांगताना गेला ना, मी बी धर्म सांगताना जाणार. हे जगलं पाहिजे बरं का. हे धोटाण सांगायला नाही आलं तुम्हाला. आता हे सांगताना लय अडचणी उभी राहते. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर वाढवते थेट गाडी आमच्या लोक. तेवढं आम्ही थोडीचे हायच भयानक पहिल्यापासून म्हणून ऐकत नाही. महाराष्ट्रातली माणसंच भयानक आहेत. आता एका झपक्यात आपचं उडावला म्हणजे कसली येते. हे रक्त कसं भयानक आहे का नाही. तेच रक्त आहे आपल्यात, लक्षात नाही का. तीच मावळे, तीच माणसं परत जन्माला आलीत. त्याच रदनागिनी परत जन्माला आल्यात. पण आपण विसरलोय आपण कोण आहे. महासाहेब जिजाऊ सांगता, शुभा अरे काय होतंय. राजा म्हणतो, आई अरे पोरग बोलतंय. अरे संपवलंय. मग शुभा सांग ना. राजानी दोन्ही मुठी आवडल्या आणि राजानी खऱ्या अर्थानं मनगट थरथर अंग कापायला लागला. राजा म्हणतो, हा आता नाही राहत.
आया बहिणींची इज्जत लुटली या सैतानाने आणि मुघल आदिल निजाम कुतुब डच आणि फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसला हा शोभा. आणि काय करशील राजा? राजा 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 म्हणतात मासाहेब दुधाचे अभिषेक करून लईराजे झाले. मासाहेब दुधाचे अभिषेक करून लईराजे झाले. पण आज शंभू महादेवाच्या पिंडीवर खऱ्या अर्थानं वर्णेश्वर शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून या स्वराज्याची शपथ घेणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ज्यांनी रक्ताचा अभिषेक केला. आणि एक एक माणूस उभा राहिला, स्वराज्य उभं राहिलं, एक एक स्वराज्यासाठी सामील झाला. यसाची कंक आला, बहिर्जी नाईक आला, हंबीरराव मोहिते आले. आणि ज्या मातीतून मी येतो, ज्या कोठाऱ्या किल्ल्याच्या पायथ्यातून मी येतो, तो तानाजी मालुसरे या स्वराज्यात सामील झाला. कोण ताना आहे? तानाजी मालुसरे. कोंढाणा म्हणजे सिंहगड, भजी खायला जायचा गड नाहीये. त्या गडावर रक्त सांडलंय आमच्या तानाजी मालुसरेंनी. शेवटचा श्वास गेलाय तिथं. राज डोळे मिटून घेतो, एकदा मिठी मारायची राज तुम्हाला. हे थरथर कापत होतं शरीर. हे ताना अरे होईल की होईल. राज 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 अरे जातो कोढाण्यावर. राज जातो कोढाण्यावर. राज होईल माझ्या रायबाचं लग्न. राज होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राज, आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि मग रायबाचं आधी कोढाण्यावर भगवा फडकवणार, उदय भालाला उभा फाडणार आणि मग तानाजी देहातला प्राण सोडणार. याला कमिटमेंट म्हणतात. हिंदुत्वाची लक्ष देऊन ऐका. हे एका झटक्यात उदय भान हाणला, कोंढाण्यावर भगवा फडकवला आणि मग कोंढाणाच गर्जना झाली. गड आला, सिंह मात्र गेला. ही मातीतली माणसे लक्ष देऊन ऐका. नुसती मातीसाठी नाही गेली, मातीत नाही गेली, ही माणसं मातीसाठी गेली. लय भयानक. हिरोजी इंदलकर, हंबीरराव मोहिते. आणि हंबीरराव मोहिते, हे हंबीरराव मोहिते म्हणजे मामा होते धर्मवीर शंभूराजांचे. हंबीरराव मोहिते धर्मवीर शंभूराजांचे मामा. 2 मिनिटं राहिले कीर्तन, लक्ष देऊन ऐका. 3 मिनिटात खऱ्या अर्थानं 2च मिनिटात 1 मिनिटात शंभूराजे सांगतो आणि 1 मिनिटात छत्रपती शिवाजीराजे सांगतो आणि बास करतो आता कीर्तन. काय होते, मला अंतकरण दाटून मला राहत नाही. मान टाळू एक होती. थोडं 2 मिनिटं राहावं फक्त. मॅजिक सिस्टीम 1 नंबर आहे. परत त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. चांगली सांगशी. सगळे कलाकार 1 नंबर आहे. भाऊसाहेब महाराजांचा आवाज असेल, आमचे योगेश गुरुजी असतील, या अंतकरणातून गाणारी साथ देणारी मंडळी आहेत. स्वराज्याचे मामा होते हंबीरराव. सरनोबात हंबीर म्हणजे स्वराज्यासाठी सदैव होते खंबीर. हंबीररावांना तोफीचा गोळा लागला होता. बघा काय शिकायचं याच्यातून. धारातीर्थी पडले हंबीरराव. छत्रपती शिवाजीराजांना साथ दिली होती शेवटपर्यंत. आणि शंभूराजे कधी कधी म्हणत होते हंबीररावांना, सरनोबत एकदा मामा म्हणू का हो तुम्हाला? सरनोबत म्हणतात, शंभूराजे तुम्ही आमचे राजे आहेत आणि आम्ही तुमचे सरनोबत आहेत. तुम्ही मामा नाही म्हणायचं. तुमच्यासाठी मामा हे पण सोडला आम्ही हो. आम्ही सगळी नाती पायदळी तुडवली शंभूराजे तुमच्यासाठी. खरंच सांगू का? हे सज्जन हो, आई ऐका ना. तो फेचा गोळा लागला ना सरनोबतांना, धारातीर्थी पडले ना. मावळे सांगतात सरनोबत बोला. सरनोबत सांगतात माझा शंभूराजा आला ना, त्याला एकदा मिठी मारायला लावू मामाला. आणि त्याला एक सांग, आता सरनोबत नको म्हणू, मला बी शंभूराजे म्हणायचं होतं. मला एकदा त्याला शंभू म्हणायचं होतं आणि त्याला म्हणावं मामा म्हणून मला मिठीत घे. काय वाटलं असं या क्षणाला. शंभूराजेंनी मिठी मारली, मामा म्हणून हाक मारली. अंतकरण दाटून आलं गड्या. तोफेचा गोळा लागला आणि सरनोबत हंबीरराव मोहिते खऱ्या अर्थानं या मातीत विलीन झाले. मातीसाठी गेली माणसं, स्वराज्यासाठी गेली. आजही सगळे मावळे जिवंत आहेत. 2-1 भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा इथला शेतकरी म्हणजे प्रत्येक मावळा या ठिकाणी जिवंत आहे. लक्ष नाही का? थोडी आली शिवजयंती. शिवजयंती बी जवळ आली, 26 जानेवारी बी जवळ आली. घेऊ ना मला 1 मिनिट, काय अडचण नाही. मला वाटलं काय प्रॉब्लेम झाला काय. येतो शेवटचा 1 मिनिटच घेतोय. झाले की 2 मिनिटं झाले, आता 1 मिनिट राहिला शेवटचा. काय होतं, तुम्ही गाड्या बघितलं मला लोड येतो. आम्ही लांबून आलो, थोडं बोललंही पाहिजे गड्या. कीर्तन थोडं उशिरा सुरू झाले. 9 ते 11 कीर्तन नाहीये. किती बोलायला भेटलं त्यावेळेस मला. एखादा दुसरा असता तर शॉर्टकट मारून निघून गेला असता. पण मला पोरांनी जे स्वागत केलं ना गड्या, खरंच मला आनंद वाटला या पोरांचा. 1 नंबर सगळी पोरं करून. अहो काय त्यांचा उत्साह आहे, काय उत्साह आहे. मला खरंच आज तुमच्याकडून एक वेगळा धर्म शिकायला भेटला गड्या. एक वेगळं धर्माचं कार्य शिकायला भेटलं. आणि मग ते सीमेवर लढणारा सैनिक सांगितला, खरंच ते शंभूराजे आहेत, ते मावळे आहेत. परत जन्म. इथं कोणीतरी यसाजी बसलाय, इथं कोणीतरी हंबीरराव मोहिते बसलेत, आमचे भाऊसाहेब महाराज, संभाजी गावजी कोंढाळकर असतील, ते विनेकरी शालार मामा असतील, तिकडे आमचे तानाजी मालुसरे बसलेत, पोरं भगव्या टोपीत आहेत ना. परत मावळे जन्माला आलेत. ती काय उगा एवढी एनर्जी आहे का त्यांच्यात? ऐका ऐका आई ऐका ना. शंभूराजांनी लय मोठं कार्य केलं. मी एकच शेवटचा संदेश देईन या कीर्तनात जाता जाता. आपलं संघटन लय महत्वाचं आहे. जेवढी आपली एकी ना, आपल्याला कोणीच हवी नाही होऊ शकत, कोणीच नाही. पण आपल्यातले जर फितूर झाले ना, मग लय अवघड कार्य होईल. लक्ष द्या का तरुणांनो, हा शेवटचा संदेश घेऊन जा. आपल्याला किड्या मुंग्यांगत अजिबात जगायचं नाही. लक्ष द्या का. किड्या मुंग्या येतात, त्यांची विचारपूस बी कोणी करत नाही. आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय.
नरदेह दुर्लभ जाणा सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देह. हा दुर्लभ मिळाला, एकटा मिळाला ना कधी शॉर्ट इथं स्ट्रोक बसला जाईल माहिती नाही. मग शॉर्ट लाईफ आहे ना, मग असे गड्या पर्वणी मिळवायची ना आयुष्यात, पर्वणीच मिळवायची. लोकांनी विचार बी केला पाहिजे, गड्या खरंच जागला हे पोरगा, लई जबरदस्त जागला. अजून एक वाक्य सांगू का पोरांसाठी सगळ्या, गरीब म्हणून जन्माला आलोय ना आपला दोष नाहीये, पण गरीब म्हणून जर आपल्या आईबापाला मरून दिलं ना आपला दोष नक्कीच. लक्ष दे नाही का, वैभवातच जाऊन द्यायचं आपल्या आईबापाला. श्रीमंती उभी करायची, पोरांनो चांगले बंगले बांधायचे, चांगल्या गाड्या घ्यायच्या. थोडा वेळ लागेल, लगी होत नसते कुठल्या गोष्टी, वेळ लागेल थोडा. लोक हिनवतील वाटते तुम्हाला, त्यातल्या त्यात बावकीच उपजारी नाही येऊन देणार. सगळ्या जळ कितीच आहेत, लय गावकीच्या बावकीच्या नादी लागले की संपले मग तुम्ही. म्हणजे सगळी गावकी नसती का, एक बावळ्यात असते कुणीतरी काड्या टाकणार, सगळी बावकी खराब नसते. लक्ष दे नाही का मला काय सांगायचं, पण तुम्हाला कर्तृत्व निर्माणच करावं लागेल. प्रभू रामचंद्र काय आहेत माहिती का, 7 समुद्रापार आज मी प्रत्येकाच्या मुखात प्रभू रामचंद्राचं नाव. कर्तृत्व जबरदस्त होतं, जबरदस्त करतो, काय तेज होतं. आज बी असं खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र डोळ्यासमोर उभे राहिले ना, जगण्याला आधार येतो, आमच्या खऱ्या ऊर्जा मिळती. आणि ते शिवराय प्रभू रामचंद्रांच्या मुखार या खऱ्या अर्थाने या चेहऱ्यात आम्हाला शिवराय आणि शंभूराजे दिसतात. अहो सर्जा कुणाला गावला बी नसता, मजा होती वय कुणाची तेव्हा सर्जाला हात लावायची. ते पूर रानपूर दुटलं ना, उद्ध्वस्त केलं होतं सगळं. औरंगजेबाचं नाक कापलं होतं तिथं जाऊन. औरंगजेब म्हणतो कैसे है ये, हमें देखना है उसे कैसा दिखता है. हुजूर त्यो नाही लागत हाताला. अरे 7 साल का था जब देखा था हमने शंभू राजा को. त्याच्या बापाचा अपमान त्याला सहन नाही झाला, असा धडाडला होता सर्जा. ए गुस्ताखो नादानो, बहुत तेजस्वी पुत्र है वो, पकड़ के लाओ उसको, हमारे सामने पेश किया जाए. कोणीच पकडलेला असता, कुणाच्या हातात बी लागला नव्हता. सिद्धींना येडं करून ठेवलेलं. हा जंजिरा किल्ला बी आपलाच झाला असता, काही अंशात गेला, फक्त एकच किल्ला राहिला तेवढाच घेण्याचा फक्त शंभूराजांना. हा दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस. सर्जा काय वनवन फिरत होता धर्मासाठी. असा भगवा घ्यायचा, कोंबडीला बांधायचा. लई जीव द्यायचा हो भगवा शंभूराजांना, लई जीव द्यायचा. शंभूराजे सांगतात, हे कवी, अरे तुझ्यासारखा मित्र मिळाला ना, अरे लई भाग्याचा दिवस शिरमायासाठी. तू येस, मित्र चांगलेच पाहिजे बरं का. लई 100-200 मित्र नको, 5-50 वर्ष आयुष्यात टिकून राहतील अशी मित्र पाहिजेत. अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणी नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे असे मित्र उभे राहिले पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात. एकीच उभी राहिली पाहिजे, संघटन अशी मूठच बांधली पाहिजे सगळ्यांनी. गड्या वा वेगळं काम केलं पाहिजे, तालुक्याने मानलं पाहिजे. गड्या हे गावच वेगळं आहे तालुक्यातलं. आणि मला बी वाटलं, मी या तालुक्यातले कीर्तन केलेत. आमच्या किशोर बेडची ही सगळी मंडळी आलीत, पलीकडे आली सगळे, हा सगळीकडली परिसरात इथं लई कीर्तन झाले. साक्री वगैरे परिसरात सगळी गावं तुमच्या इकडं लई माणसं इतकी सायलेंट कीर्तन ऐकतात ना. गड्या कीर्तन करायला वाटतं काहीतरी बरं झालं, एवढ्या लांबून येऊन सांगितलं. ऐका ऐका, तुम्ही म्हणता वा मिनिट लईच मोठा आहे तुझा. गड्या ऐका ऐका, आई अहो 20 फुटावरी साखळदंड टाकले शंभूराजांच्या अंगावर. पकडले गेला सर्जा आणि 20 फुटावरी साखळदंड टाकले. असे बाहो कर 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 वाजत होते. अरे ए पकडो उसको, पकडो. कुणाचं काळीज धसावत नव्हतं. चला हेमंत भागात कुणाचं काळीज धसावत नव्हतं. आणि 20 फुटावरी साखळदंड टाकले. असे 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 भाव कड 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 वाजत होते. कवी करत सांगतो, राज पकडले गेलोय आपण. गणोजी शिर्केनी फितुरी केली. गणोजी शिर्के शंभूराजांचा सख्खा मेवना होता, त्यांनी फितुरी केली. हे कवी, अरे सांग गणोजीला, सगळे किल्ले तुझ्या नावावर केले असते, पण औरंगजेबाच्या हातात, या औरंग्याच्या हातात पकडून नव्हतं द्यायला पाहिजे रे. हे अरे 20 फुटावणे राज 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 आपण पकडले गेलो. आणि असे करकन कुणाची नजर जात नव्हती शंभूराजांकडे. सर्जा होता वयाच्या 14व्या वर्षी. एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि एका हाताने शमशेर घेऊन रांगण गाजवणारे. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजणी दात जात सांगणारा स्वराज्याचा सर्जा होता. असाच हाताला लागला. उंटाला वडून फरफटत नेला होता, उंटाला बांधून फरफटत नेला होता. डोक्यापासून नखापर्यंत वार केले होते शंभूराजांवर. आई, डोक्यापासून नखापर्यंत वार केले होते. डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस अत्याचार केला होता. डोक्यापासून नखापर्यंत खऱ्या अर्थानं हृदय दाटून येत होतं. एवढे बी हल्ले नाहीत गुरुजी, एवढे बी हल्ले नाहीत. शंभूराजे एवढे बी हल्ले नाहीत. दादा चला 1 मिनिट झाला शेवटचा फक्त माझ्यासमोर. एवढे बी हल्ले नाहीत. कवी म्हणतो, राज अरे तुमचे डोळे भरून आले का राजे? राजे सांगतात, हे कवी, आई ऐका बरं का, तुमच्यासारखी आई आता हळदी लावायला पाहिजे होती, हळदी लावायला पाहिजे होती. पूर्ण जखमा, पूर्ण कातडी सोडली होती शिलाची, पण हळदी नाही लावली तिथं कुणी मिठाचं पाणी वाहत्याला अंगावर शंभूराजांच्या. अहो ज्या वेळेस उंटाला बांधून फरफटत नेत होते ना, त्यावेळेस गड किल्ले बघत होते, पण कोणाला कळलंच नाही आपला सर्जा आहे म्हणून. पाने नद्या नाल्यांना पूर आला होता, नुसत्या ओथून म्हणून वाहत होत्या, पण कुणाला कळलंच नाही सर्जा होता म्हणून. विदूषकासारखा हाल केलं होतं, पण गड्या धर्मासाठी उभा होता. एवढा बी हल्ला नाही. रगेल असता ना, रगेल तर झुकला असता, आणि रंगेला असता तरी झुकला असता. रगेल बी नव्हता, रंगेल बी नव्हता.
कुछ बोला क्या उसने, किधर रखा है खजाना? हुजूर वो कहता है कि तुमच्या बापाचा खजाना आहे का? महाराष्ट्र आमचा आहे, भारत आमचा आहे, तुम्ही बाहेरून आलेत, ऐसा बोलता है वो। उसको पकड़ के भी ऐसा बोलता है। फिर हमें देखना है कैसे दिखता है अभी वो 7 साल का तब देखा था, अभी हमें देखना है वो कैसे दिखता है। हुजूर वो शंभू राजे के सामने मत जा हुजूर, ही महाराष्ट्रातली माणसं डोळ्यांनी वार करतात, एका झपक्यात उलटा करीन तुम्हाला, लई भयानक आहे हुजूर। तो ऐकत नाही कुणाचंच। अरे पकड़ा है ना उसे पकड़ा है हुजूर, फिर भी नहीं झुका वो। हे पुष्प विष्प काय बघताय, हे ओरिजिनल होतं, ओरिजिनल चुकला नाही। धर्मासाठी अशी माणसं उभी होती, हे कुणाची मजा आली नव्हती विरायचे समोर। ते सिंहासन सोडलं आणि औरंगजेब म्हणतो, हे गुस्ताख हो, अरे देखो इसका तेज, बघा हिची नजर, बघा याचा तेजस्वी ओजस्वी चेहरा। अरे इस जैसा एक भी पुत्र है क्या हमारे जनान खाने में? अरे तेरे जनान खाने में कैसा होगा? तुझा हार तरी ठीक आहे का? बोललं पाहिजे हो। क्या कहता है? अरे कैसा है वो, है क्या ईद जैसा तेज, है क्या कोई ईद जैसा हमारे जनान खाने में? क्यों नहीं ईद जैसा पैदा होता? अरे औरंग्या, शंभू राजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या मोशीत आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतात जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा जावा। आणि मग डोळे काढले, आई तप्त सळ्या डोळ्यात गेल्या ना तरी डोळे हल्ले नाहीत थोडे बी। जीभ कापणार होते, जीभ कापली होती, हात कापले होते, पाय कापले होते, एवढा बी सर्जा हल्ला नाही हो। कोण उभं करत होतो माहिती का? कमरेचा बघ भाऊ उभा करत होता, तो ढळून देत नव्हता शंभूराजांना। शंभूराजा सांगतात, कवी का नाही रडायला आलं माहिती का? आता रडूशी वाटतंय बरं का, पण हा भगवा लई ऊर्जा देतो रे, लई ऊर्जा देतो भगवा। या शेवट बघव्यात गुंडाळावं आणि मग जग जाणून जाईल कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभू राजांनी शिकवलं। या दोघांच्यातही आम्हाला प्रभू रामचंद्रांचा अंश दिसतो गड्या। खरंच आमचे प्रभू राम पुन्हा जर कुणाच्या मार्फत जन्माला असतील तर खऱ्या अर्थाने या महापुरुषांच्या, या महामानवांच्या प्रभू रामचंद्र जर जन्माला आला असतील, शिवराय आणि शंभू राजांच्या अनुषंगाने आमच्या समोर उभे राहिले। शेवटचे 20 सेकंद राहिले, फक्त शब्द दिल थावडनेरवाल्यांना अफजल फाडून जाणार, म्हणून सांगतो गड्या। औरंगजेबाने सिंहासन सोडलं होतं, हे राजन अरे तुम हो सांजे क्या खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्याजे हे औरंग। औरंगजेबाने सिंहासन सोडलं, डोक्यावरची पगडी खाली ठेवली, आणि औरंगजेब न मरूनही मेल्यासारखा झाला होता, कारण हिंदू धर्म आज जिंकला होता, लक्षात देऊ नये का? आणि शंभू राजा झुकला नव्हता, शेवटचा प्राण आणि श्वास हिंदू धर्मासाठी गेला होता, आणि म्हणून आम्हाला मानावं लागल, आम्हाला यांना सॅल्यूट करावं लागल। आणि मग 7.5 फुटाचा अफजल खान तो डोळ्यासमोर उभा राहिला। आव राजे आला अफजल खान, विजापूरून निघाला, 2 मावच्याचं शरीर आहे आणि पहारवाकवर इतकी भयानक ताकद आहे। शंभू राजांना या क्षणाला आठवलेला ही शेवटची 30 सेकंद लक्ष देऊ नये का? धर्मासाठी सांगतोय। आणि मग जसा काय रावण आला होता महाराष्ट्रात, आणि रामासारखा पुत्र छत्रपती शिवाजी राजांच्या माध्यमातून उभा होता, प्रभू रामचंद्रांकडे बाण होता तर शिवरायांकडे वाघनख्या होती, आणि ते चित्र उभं राहिलं होतं। 7.5 फुटाचा अफजल खान, जसा 10 तोंडाचा रावण होता तसा 7.5 फुटाचा अफजल खान होता, ज्याचं 2 माव शरीर होतं आणि पहारवाकवर इतकी भयानक ताकद होती। मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, कैसा दिखता है मुझे देखना है। और 5.5 फुटाचा होता, लई जबरदस्त होता। आई तुळजाभवानीची मूर्ती अफजल खानाने उद्ध्वस्त केली, 7.5 फुटाच्या देहानं घनानं वार केला आणि आई तुळजाभवानीची मूर्ती उद्ध्वस्त झाली। हुजूर ये हिंदू के दैवत है हुजूर, खामोश, पत्थर कभी दैवत होते क्या हुजूर? ये पत्थर नहीं, ही आई तुळजाभवानी शिवरायांच्या तलवारीत ताकद देते। हुजूर प्रभू रामचंद्रांचे बाण खऱ्या अर्थानं या छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत हे हुजूर आजपर्यंत हाताला। खामोश, अरे ये पत्थर हुजूर, ये पत्थर नहीं, ये हिंदू के दैवत है हुजूर, ये साथ देते हर वक्त हिंदू का, और इनको खऱ्या अर्थानं अंतकरण दाटून आलं। आणि मग अफजल खानाने पंढरपूर उद्ध्वस्त केलं, आणि मग प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा, ज्याला बखरबरा सय्यद म्हणती, 2 सय्यद बंडा 9 फूट उडी मारायचा, कानपट्टा फिरवायचा आणि एका क्षणात गर्दन उडवायचा, तो सय्यद बंडा अफजल खानाने घेतला। आणि आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ। राजे 5.5 फुटाची तेज तर्रार नजर, महाराष्ट्रातलं सळसळचं रक्त, तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा, शामेन्यात पाऊल ठेवलं, आणि शामेन्यात पाऊल ठेवल्यानंतर आबासाहेब आठवले, जे आबासाहेबांनी सांगितलं, शिवा आता गरज तलवारीची नाही, कधीतरी वाघनख्यांची आठवण येईल, आणि मग वाघनख्या आठव, बलाढ्य शत्रू मारशील शिवा। मासाहेब जिजाऊंनी देव पाण्यात ठेवलेले, आणि मग आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ, आओ ये है शिवा, ए कृष्णाजी, ये है शिवा। कृष्णाजी म्हणतो, हुजूर क्या हुआ? अरे ये 5.5 फूट का चुहा। हुजूर महाराष्ट्रातल्या लोकांच्या देहाच्या उंचीवर जाऊ नका, यांच्या शौर्याची उंची लय भयानक आहे, आजपर्यंत कुणाला सापडले नाहीत। हुजूर खामोश कृष्णाजी, आओ शिवाजी राजे आओ, हमने देखा है, हमने सुना है आपके बारे में, तो अफजल खान ज्याने मिठीत धरला त्याला मृत्यूच्या दारात ढकलला। आओ राजे आओ, अफजल खानाने मिठी मारली, अफजल खानाने मिठी मारली, जसा खऱ्या अर्थानं
अफजल खानाने मिठी मारल्यानंतर कडकड 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 हरांचा आवाज आला, कडकड हरांचा आवाज आला, कडकड हरांचा आवाज आला आणि मग संपला राजा. राजाने डोळे झाकले, राजाने डोळे झाकले, राजाने डोळे झाकले, राजाने डोळे झाकले आणि मग आणि मग आणि मग आणि मग संभाजी कावजी म्हणतो राजा यावं का, राजा 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 यावं का. संभाजी कावजी वकत नाही. अरे कोण उभं करत होतं शिवरायांना, कोण उभं करत होतं छत्रपती शिवाजी राजांना. कमरेला आई भगवा होता. भगवा, भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान. आमचा प्रभू रामचंद्रांचा भगवा म्हणजे महाराष्ट्राची शान. तो भगवा छत्रपती शिवाजी राजांना उभा करत होता. राज राज ढळू नका राज. या सैतानाने आया बहिणींची इज्जत तुटली. राजा सांगतात आई जगदंबे ताकद दे. जय श्रीराम, जय श्रीराम. जगदंब 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 जगदंब. तेवढ्यात आई तुळजाभवानीने कौल दिला. मिठी सुटली. अफजल खानाने कट्यार घेतली, सपकन वार केला. शिलकत होतं अंगाला, काहीच नाही झालं. वाघनक्या घेतल्या राजांनी, सपकन अफजल खानाच्या पोटात घुसल्या आणि खपकन कोताला बाहेर काढला. दगा. अरे या दख्खन के शेर ने लगा किया चल कृष्णाज, आला कृष्णाज. उडी टाकली, राजांच्या मस्तकावर वार केला. राजा पडणार, राजा पडणार, राजा पडणार, राजा पडणार. अफजल खान म्हणतो सय्यद बंडा उडा उश्वा की गर्दन. आला सय्यद बंडा, 9 फूट उडी मारली, दानपट्टा चालवला, राजांची गर्दन उडवणार. राजा म्हणतात हे जीवा, हे जीवा, जीवा काय करशील. जीवा म्हणतो राज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा हा भगवाधारी जगला पाहिजे राज. हा जीवा. आणि मग जीवाने उभा केला महाराष्ट्र तसाच. आणि मग जीवानं दानपट्टा फिरवला, जीवानं दानपट्टा फिरवला. सय्यद बंडानं 9 फूट उडी मारली, गरगर दानपट्टा सय्यद बंडाचा आला. जीवानं 10 फूट उडी मारली, गरगर दानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडला होता जीवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सगळ्यांच्या हातवरती राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर 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 संभाजी महाराज की. बोलो भारत माता की. हर